नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिव्ह. तर आज आपण बघणार आहोत राहिलेले काही मेथड्स जे आपण HTML डोम एलिमेंट्स मॉडिफिकेशनसाठी यूज करतो. तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला काही कन्सेप्ट जे आहेत तुमचे ते क्लिअर होऊन जातील. चला तर मग वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर विज्युअल स्टुडिओ कोडला आपण आलेलो आहोत. तर पहिली जी मेथड आहे ती आहे क्रिएट ॲट्रिब्यूट नावाची. तर आपण काय करूया, एक ॲट्रिब्यूट क्रिएट करूया. तर ॲट्रिब्यूट क्रिएट करण्यासाठी दोन प्रकारे आपण क्रिएट करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मी इथे एक अँकर एलिमेंट देतो. अँकर एलिमेंटला मी देतो आय डी. आय डी आहे अँकर, आणि याचं टेक्स्ट आहे क्लिक मी. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आपण अँकर एलिमेंट इथे घेतलेला आहे. तर आता मला काय करायचं आहे की या अँकर एलिमेंटला जो ॲट्रिब्यूट असतो href नावाचा, तो ॲट्रिब्यूट मला क्रिएट करायचा आहे रन टाइम. तर मी कसं करू शकतो, वॅर href attr. ठीक आहे, attr म्हणजे ॲट्रिब्यूट, डॉक्युमेंट डॉट क्रिएट ॲट्रिब्यूट. ठीक आहे. तर जेव्हा मी क्रिएट ॲट्रिब्यूट करेल href नावाचा, तर तेव्हा हा ॲट्रिब्यूट आता क्रिएट झालेला आहे. तर या hrefला आपल्याला व्हॅल्यू द्यावी लागेल. ते व्हॅल्यू आपल्याला देण्यासाठी https://google.com. ठीक आहे, www.google.com, हे अशा प्रकारची आपण व्हॅल्यू दिलेली आहे. तर आता मला हा एलिमेंट फाइंड करायचा आहे अँकर नावाचा, आणि फाइंड करून त्याला मला ॲट्रिब्यूट सेट करायचा आहे. ठीक आहे. तर डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी मी करतो, आणि हा अँकर तिथे मी आय डी म्हणून देतो. बरोबर आहे. तर इथे एक व्हेरिएबल घेतो अँकर नावाचा. अँकर नावाचा एलिमेंट आम्हाला आलेला आहे. आता या अँकरला मला सेट ॲट्रिब्यूट नोड करावं लागेल इथे. ठीक आहे. आता सेट ॲट्रिब्यूट नोड नावाची जी मेथड असते, ठीक आहे, हे काय करते, ॲट्रिब्यूट ऑब्जेक्ट घेते. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता. ॲट्रिब्यूट ऑब्जेक्ट असतो याचा पॅरामीटर. जसं आपण सेट ॲट्रिब्यूट करतो फक्त, तर त्या केसमध्ये की आणि व्हॅल्यू पेअर असते. बरोबर आहे. पण सेट ॲट्रिब्यूट नोड जेव्हा करतो आपण, आपल्याला तेव्हा ॲट्रिब्यूट ऑब्जेक्ट मिळतं. तर ॲट्रिब्यूट ऑब्जेक्ट मिळाल्यानंतर आपल्याला इथे फक्त एकच पॅरामीटर असतो, तोही ॲट्रिब्यूट ऑब्जेक्ट असतो. तर आपण आता href ॲट्रिब्यूट याला सेट केलेला आहे. ठीक आहे. href ॲट्रिब्यूट सेट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, याला href जे ॲट्रिब्यूट आहे ते इथे सेट झालेले आहे href. ठीक आहे. जेव्हा मी याच्यावर क्लिक करेल तेव्हा ते google.com ला मला नेव्हिगेट करेल. बरोबर आहे. तर हा एक वे आहे, आणि दुसरा एक वे कोणता आहे मी तुम्हाला सांगितलं होता पहिल्या पार्टमध्ये, की आपण क्रिएट ॲट्रिब्यूट करण्याच्या आधी क्रिएट एलिमेंट सुद्धा करू शकतो. बरोबर. क्रिएट एलिमेंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अँकर एलिमेंट आपल्याला क्रिएट करायचा आहे. तर वॅर, आता हा जो अँकर आहे, हा अँकर मी इथे घेतो. इन्स्टेड ऑफ डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी, मी काय करतो, डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट ए. ठीक आहे. ए दिला. ए दिल्यानंतर आता अँकर एलिमेंट माझ्याजवळ आलेला आहे. त्या अँकरला मी सेट ॲट्रिब्यूट नोड केलेला आहे, आणि मला काय करायचं, या पॅरेंटमध्ये तो अँकर मला पुश करायचा आहे. अपेंड चाइल्ड मी जेव्हा करतो, अँकर एलिमेंट मी तिथे अपेंड केला. ते सेम आहे. इथून मला अँकर एलिमेंट, आता हा जो आयडी आहे, आयडी सुद्धा मी देऊ शकतो. तुम्हाला मी सांगितलं होतं, आपण संपूर्ण प्रॉपर्टीज ज्या आहेत ते प्रॉपर्टीज येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तरी सुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दोन तीन प्रॉपर्टीज तुम्हाला मी सांगतोच आहे. अँकरला आपल्याला आयडी द्यायचा आहे, तर आयडी सुद्धा आपण अशा पद्धतीचा देऊ शकतो. सेम आहे रिझल्ट, काहीच फरक नाहीये. तुम्ही बघू शकता इथे अँकर आलेलं आहे, पण आता अँकरला आपल्याला इनर टेक्स्ट द्यायचं आहे. तर अँकर डॉट इनर टेक्स्ट, इनर टेक्स्ट इज इक्वल टू क्लिक. बरोबर आहे. इनर टेक्स्ट दिल्यानंतर तो टेक्स्ट आपल्याला तिथे दिसतो. काहीच फरक नाही मित्रांनो, सेम आहे. जेव्हा मी याला क्लिक करेल तुम्ही बघू शकता हे google.com ला जात आहे. तर या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलं, या व्हिडिओमध्ये क्रिएट ॲट्रिब्यूट बघितलेला आहे. त्याच्यानंतर सेट ॲट्रिब्यूट नोड. जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिएट ॲट्रिब्यूटचा यूज करसाल, तेव्हा तेव्हा तुम्हाला सेट ॲट्रिब्यूट नोड हा यूज करावाच लागेल, कारण की क्रिएट ॲट्रिब्यूट जो आहे तो तुम्हाला ॲट्रिब्यूट ऑब्जेक्ट देतो.
तर दुसरी मेथड आहे गेट ॲट्रिब्यूट. ठीक आहे. आता मी काय करतो इथं वॅर ATTR बरोबर अँकर डॉट गेट ॲट्रिब्यूट. तर गेट ॲट्रिब्यूटनं काय असतं की आता href मी देतो इथे एक की देतो आपण. त्या कीने आपल्याला काय होतं की जो काही ॲट्रिब्यूटची की देतोय आपण ती ॲट्रिब्यूटची की जर तिथे असेल तर ती आपल्याला रिटर्न करते. बरोबर आहे. त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला रिटर्न करते. तर मी आता कन्सोल लॉग करतो इथे. तुम्ही ते बघू शकता त्या ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू मला इथे दिसलेली आहे. कळालं? आता याचा उपयोग करून गेट ॲट्रिब्यूटचा उपयोग करून आपण काय करू शकतो पर्टिक्युलर जो ॲट्रिब्यूट आहे कोणत्याही इलिमेंटला ज्याला आपण आता डायरेक्टली आपण फाइंड करायचं. आता इथे आपण काय केलंय डायनॅमिकली क्रिएट करून त्याला अपेंड केलंय बॉडीला वगैरे ॲट्रिब्यूट सुद्धा क्रिएट केलाय. परंतु कधी कधी रिअल केस सिनॅरिओमध्ये काय असतं की ऑलरेडी काही इलिमेंट्स असतात जे पेजला असतात. तर रन टाईममध्ये आपल्याला कधी कधी काय करावं लागतं की त्याचा ॲट्रिब्यूट चेक करून त्याची व्हॅल्यू घेऊन आपल्याला त्या व्हॅल्यूवरती प्रोसेसिंग करायची असते पुढची. तर त्या केसमध्ये गेट ॲट्रिब्यूट नावाचं ही जी मेथड आहे ती कामी येते. आता दुसरी आहे हॅज ॲट्रिब्यूट्स. ठीक आहे. तर हॅज ॲट्रिब्यूट्समध्ये कसं असतं आता कन्सोल लॉग केलं मी अँकर डॉट हॅज ॲट्रिब्यूट्स बरोबर आहे. तर हॅज ॲट्रिब्यूट्समध्ये काय असतं ही मेथड काय करते आपल्याला ट्रू और फॉल्स देते. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ॲट्रिब्यूट आहे का त्याला ॲट्रिब्यूट एक तरी ॲट्रिब्यूट आहे का तर आहे. href नावाचा ॲट्रिब्यूट आहे. त्याच्यामुळे त्याने काय केलंय ट्रू रिटर्न केले आपल्याला. जर कधी आपल्याला चेक करायचं असेल की एक तरी त्याला ॲट्रिब्यूट आहे का नाही. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आता याला कोणते पॅरामीटर्स नसतात. ही सरळ सरळ एक सिंपल मेथड आहे जी आपल्याला ट्रू और फॉल्स रिटर्न करते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अँकर डॉट हॅज ॲट्रिब्यूट. तर आता हॅज ॲट्रिब्यूटमध्ये आपल्याला ॲट्रिब्यूटचं नाव द्यावं लागतं. ठीक आहे. ही सुद्धा आपल्याला ट्रूच रिटर्न करणारे तुम्ही इथे बघू शकता. का तर हिला आता href नावाचं ॲट्रिब्यूट आहे. ही प्लुरल आहे ही सिंग्युलर आहे. तर सिंग्युलरमध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर जर आपल्याला प्रॉपर्टी ॲट्रिब्यूट जर आपल्याला चेक करायचं असेल तर ते ॲट्रिब्यूट आपण चेक करू शकतो. परंतु आपल्याला त्या ॲट्रिब्यूटचं तिथे नाव द्यावं लागतं. आणि ही जी आहे ही मेथड आहे ॲट्रिब्यूट्स. ठीक आहे. वेदर इट हॅज अन ॲट्रिब्यूट्स ऑर नॉट ट्रू और फॉल्स ती रिटर्न करते. त्याच्यानंतर आहे हॅज चाइल्ड नोट्स कन्सोल डॉट लॉग. आता चाइल्ड नोड्स आहेत का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करू आपण पॅरेंटला चेक करू. कारण की आता कसं आहे पॅरेंटमध्ये आपण एक एलिमेंट ऍड केलाय ना. तर पॅरेंट डॉट हॅज चाइल्ड नोड्स आपण जर केलं तर इथं आपल्याला ट्रू देणार. कारण की त्या पर्टिक्युलर ड्यू मध्ये तुम्ही ते बघू शकता या ड्यू मध्ये हा चाइल्ड आहे का नाही तर आहे. तर त्या ड्यू मध्ये चाइल्ड असल्यामुळे हॅज चाइल्ड नोड्स त्याने आपल्याला दिले. त्याच्यानंतर आहे टोगल मेथड आहे. तर टोगल मेथड मध्ये कसं असतं आता हा ड्यू आहे. ठीक आहे. आता या ड्यूला जर मी क्लिक केलं किंवा एक सेकंड आता मी इथे क्लिक इव्हेंट टाकतो इथे ऑन क्लिक इव्हेंट मध्ये टोगल टोगल नावाची मी मेथड आता कॉल करतो याच्यावर. तर ही जी टोगल नावाची जी मेथड आहे मी इथे लिहितो फंक्शन टोगल. आता याला मी इथे धिस पास करतो. बघूया काय होतंय. धिस पास केल्यानंतर या एलिमेंटचा रेफरन्स जाईल. तर मी काय करतो आता एलिमेंट डॉट क्लास लिस्ट डॉट टोगल एक क्लास मला ऍड करायची आहे. ठीक आहे. एक क्लास कोणती आता मी टेस्ट ऍड करतो. बरोबर आहे. आता मी याला जेव्हा रन करतो तेव्हा तुम्ही बघू शकता याला क्लास लिस्ट एक बाय डिफॉल्ट डायनॅमिकली एक ऍड होते. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता टेस्ट नावाचे. आता मी जेव्हा इथं बाजूला क्लिक करेल हा टेस्ट जाईल. क्लिक करेल पुन्हा ती टेस्ट नावाची क्लास जी आहे ती ऍड झालेली. तर अशा पद्धतीचं आपण टोगलिंग सुद्धा करू शकतो. पर्टिक्युलर क्लास नेमचा किंवा पर्टिक्युलर ॲट्रिब्यूट सुद्धा आपण टोगल करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला
तुम्ही सबस्क्राईब करायला विसरूच नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आणखी काही नवीन व्हिडिओ जे आहेत आपण येणाऱ्या काळामध्ये घेणारच आहोत. नवीन कोर्सेस सुद्धा घेणार आहोत वेगवेगळे, जसं की अँग्युलर झालं, रिॲक्ट झालं, टाईपस्क्रिप्ट आहे, jQuery आहे, बरोबर आहे. तर असे Node.js आहे, ते येणाऱ्या काळामध्ये आता नेमकीच आपली सुरुवात आहे चॅनलची. तर भरपूर व्हिडिओज कोर्सेस येणारच आहेत. काळजी करू नका. फक्त तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल बटनला तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आलेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.